बस केला तो बराबर फेसोफेस एसटी बस अशा मापाचा केला. टू व्हीलर वाल्याला पण खाली खंतीत जावं लागते. एवढ्याच फेसोफेस मापाचा रस्ता बनवला रे. आणि ते बिन केला का नाही केला असं गच 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 गाडी करते. बस हाताने टाकलेला काही मशीन नाही काही नाही. ते पॅचेस कुठेतरी मारल्यासारखे केले. ते इकडे वरुडच्या तिकडे गेले. इकडे तर केले नाही. काही नाही तो काही नाही आईलच टाकला डांबर कमी नाही त्याच्यावर दबाई नाही त्याच्यावर नाही पाणी मारलं रोडवर काही नाही असंच केलं त्याने थोचर मोजून आणि मोकळा करून टाकला. झाला 2-3 दिवसात काही नाही पाणीच नाही टाकलं त्याच्यावर. जास्त आईलचा वापर करायला त्याच्यात. आता पण मी परवा दिवशी गेलो मला बाहेर लागलं असं की लयच टाइम होता माझा. नाव चरणदास रामभाऊ शिरसाट, कोणतं काय तुमचं? अंतरगाव. काय रस्त्याची कशी अवस्था आहे? बस आता उन्हीत आणीत या रस्त्याने या लागते. येणं टाळते म्हणून शक्यतो पण कामानिमित्त बँकेच्या दवाखान्याच्या निमित्ताने याच लागते. म्हणा काम चालू झालं म्हणते आपल्या रस्त्यात. बस केला तो बराबर फेसोफेस एसटी बस अशा मापाचा केला. टू व्हीलर वाल्याला पण खाली खंतीत जावं लागते. एवढ्याच फेसोफेस मापाचा रस्ता बनवला रे. आणि ते बिन केला का नाही केला असं गच 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 गाडी करते. हाताने माल टाकला. बस हातानेच टाकलेला काही मशीन नाही काही नाही. मोठं वाहन गेलं तर ते आता नाही. हे आता कंटेनर जर गेले का नाही दुसऱ्या गावले मालाचे झालं गड्डेच पडा जसे तेच हालायत आमचे. माल काय हो 2 ओळी चिंच टाकेला याच्यापेक्षा माल नाही. वरुड फाट्यावरून इकडे काहीतरी पॅचेस वगैरे काम केलं. ते पॅचेस कुठेतरी मारल्यासारखे केले. ते इकडे वरुडच्या तिकडे गेले. इकडे तर केले नाही. ते वरुड फाट्याच्या तसून तेवढ्यातच केलेले आहे पॅचेसचे काम. बरं आमचं गाव राजा डाबेराव साहेब या जिल्ह्याशी संबंधित गाव आहे. शेवटचं गाव आहे. आम्हाला सरकारी दवाखाना येवदाच आहे. पोलीस स्टेशन वगैरे काही कंप्लेंट द्यायचं काम पडलं तर येवदाच आहे. बँकेचे व्यवहार येवदाच आहे. टाकून दिल्यासारखं आमचं गाव झालेलं आहे. राजा काम चालू झालं म्हणते डबल बंद पडलं होते. काय कोणी म्हणते 4 लाख निधी द्यायला. एवढ्या मोठ्या रस्त्यावर 4 लाख निधी कसं काय होईल? 40 लाख का 4 लाख 40 लाखाचं कामही नाही दिसून राहिलं. ऍक्सिडेंट झाला वळला माणूस कोण उठलेला होती कोण नव्हतं. दरवर्षी असंच चालू आहे. नारायणगाव ते अंतरगाव शिवाजी या मार्गावर आता या मार्गाची एकंदरीत तुम्ही अवस्था बघू शकता. किती बिकट परिस्थिती या मार्गाची झालेली आहे. तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा जो पूर्ण रस्ता आहे संपूर्ण रस्ता कशा प्रकारे गावाला जोडतो आणि या रस्त्याची दुर्दशा कशी आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहून घेऊ. वरच माल टाकेला फक्त.
माल स्कूटी यायच्यावरती जाणार तिकडे मी बोलतो ना थोडं. आता हा रस्ता 100 की 200 मीटर केलेला आहे म्हणते, अंतर्गाव शिवाजी ते रणगाव मार्गाने. आता या रस्त्यामध्ये आपण बघू शकता की याची लेवल किती MM डांबराची हे जे हे आहे पातळी आहे ही किती आहे तर पहा, आता निघते. हाताने निघते अशी परिस्थिती या रस्त्याची आहे. म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं जे काम आहे हे या 200 ते 300 मीटरच्या रस्त्याचं सुद्धा झालेलं आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळतं. बघा इथं या रस्त्यामध्ये डांबरच किती आहे पहा. हा जो संपूर्ण रस्ता आहे हा याच निकृष्ट दर्जाच्या मालानं बनवलेला आहे आणि हा या पावसाळ्यात किती काळ टिकू शकतो याची काही गॅरंटी नाही. आपल्या अंतर्गाव ते एरणगाव या मार्गाचा त्या गावापासून जोडणारा एरणगावला जोडणारा काहीतरी 18 किलोमीटरचा रस्ता बनवण्यात आलेला आहे. एकंदरीत तो रस्ता कसा बनवला त्या गावातील प्रत्यक्षदर्शी जे रहिवासी आहेत अंतर्गाव शिवाजीमध्ये त्याच्या माध्यमातून आपण जाणून घेणार काका कसा बनला तो रस्ता. काही नाही, तो काही ना काही नाही आईलच टाकला, डांबर कमी नाही, त्याच्यावर दबाई नाही, त्याच्यावर नाही पाणी मारलं रोडवर. बस काही नाही, असंच केलं त्याने थोतर मोतो आणि मोकळा करून टाकला रोड. म्हणजे साधारणतः किती दिवसात बनवला त्यांनी? झाला 2-3 दिवसात. 2 दिवसात. 2 दिवसात. हा, 2 काही रोड रोलर काही फिरवला काही काही नाही, काही नाही, काही नाही. दबाई नाही पाणीच नाही टाकलं त्याच्यावर. ती नाही झाली त्याच्यात. त्या जे डांबराची आपण एका इंचाचाही डांबर नाही त्याच्यात. नाही, आईल जास्त आईलचाच वापर करायला त्याच्यात. मग याच्या संदर्भात त्या ठेकेदारासोबत गावात सरपंचाचं काम होतं त्याच्यावर. पण ते सदस्य फक्त त्याचं काम होतं ना म्हणून ना. गावातले लोक काय म्हणतील याचे काम आहे ना सदस्य सरपंच हे दोघातच काम आहे म्हणणं काही. तो रहिवासी म्हणून बा तुम्ही ते म्हटलं तर का ठेकेदार साहेब आपला दररोजचा रस्ता आहे बनवा. नाही म्हटलं होतं एकदा ठेकेदाराले. ठेकेदार म्हणे बरोबर चालू आहे. मी आपल्या याच्यावर 1 इंच तर माल नाही राहिलं. हा तर तुम्ही पाहिला आहे का 1 इंच तरी. म्हणजे तुम्हाला सांगतो आता ते जर तुम्ही हाताने उकरचाल असं कम से कम पापडच निघून राहिले त्याचे टायर तर गेलं त्याच्याहून आपल्या टायरचे उकरलं की सबक सारं असं वर घेऊन राहिलं पापड निघून म्हणजे त्या कामाची जे हे आहे, दर्जा आहे तो अतिशय खालावलेला दर्जा निकृष्ट दर्जाचं सामान त्याच्यात वापरलं. काहीच नाही वापरलेलं. जास्तीत जास्त आईल वापरलं. काय शार पडायला पाहिजे हा, काहीच बनवलाच नाही बरोबर नाही चाललाच नाही चाललाच नाही. आणि मग त्याच्या खाली खाल्ली का? गावातील नागरिकांची ही समस्या आहे. एकदा प्रश्न आहे प्रशासनाच्या माध्यमातून की हा रस्ता जो आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता त्या कंत्राटदारानं बनवलेला आहे आणि या कंत्राटदारावर कुठंतरी कारवाई झाली पाहिजे. तो रस्ता चांगला बनला पाहिजे. याच्यानंतरचा जो रस्ता बनेल तोही योग्य ठेकेदारामार्फत चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारचं दर्जाचं सामान वापरूनच तो बनवण्यात आला पाहिजे अशी अंतर्गाव शिवाजी या गावातील काही नागरिकांची एक प्रश्न आहे त्यांचा की सामान जर व्यवस्थित वापरलं नाही, वस्तू जर व्यवस्थित वापरलं नाही तर पावसाळ्यात पाण्यात तो जो रस्ता आहे तो सहजच उकळून जाईल. म्हणजे कुठंतरी प्रशासनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असा या गावातील नागरिकांचा विचार. केलं का चालू? नमस्कार, आपल्या या व्हिडिओमध्ये आजच्या स्वागत आहे. आज आपण आलेलो येवदा एरणगाव या ग्रामीण भागाच्या रस्त्याच्या मार्गावर. एकंदरीत या एरणगावमध्ये राहणाऱ्या लोकांची जी परिस्थिती आहे वाहतुकीची अतिशय बिकट झालेली आहे आणि ह्या खराब रस्त्यांमुळं या गावातील जे रहिवासी आहेत खूप त्रस्त झालेले आहेत. त्यांनी अनेकदा वारंवार स्थानिक प्रशासन असेल, आमदार असतील, खासदार असतील यांच्याकडे वारंवार निवेदन दिलेले आहेत, अर्ज दिलेले आहेत, अर्ज सादर केलेले आहेत. परंतु या रस्त्याची दुर्दशा अनेक आमदार झाले, खासदार झाले, रस्त्याची दुर्दशा तशीच्या तशीच आहे. तर आपल्यासोबत एरणगाव या गावातील काही लोक जुळलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकी या रस्त्याची जे बिकट अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्यासोबत दादा जुळलेले आहेत. दादा, काय समस्या आहे नेमक्या? आमची समस्या एवढी आहे की रस्ता आमचा क्लिअर झाला पाहिजे. आमचे जे लेकरं आहेत शाळेत जातात, जायला काही वाहन नाही. एसटी लागली, ॲटो आला तर ॲटो मध्ये नेऊ शकत नाही. ॲटो पंक्चर होते, कधी काय होते. आम्ही पहिल्या वेळेस ॲटो नेला होता तेव्हा ॲटो पलटी झाला, 5-6 जणांना लागलं.
आता पण मी परवा दिवशी गेलो, मला पायाला लागलं तर असं की लयच पाय मोडला माझा सगळं. आता हे जे वावरावाले आहेत ते आम्हाला म्हणतात की बुवा हे तुमचे रस्ते व्यवस्थित नाही, काही नाही. आमची कोणची समस्या जमीन मध्ये एवढं काही विचार होत नाही आमचा, आम्हाला पिकत नाही, काही मागं नाही. सरपंच साहेबांना आंदोलन केलं होतं म्हणते या रस्त्यासाठी. हो केलं होतं, त्याच्या वेळेस आश्वासन दिलं गेलं. आश्वासन दिलं होतं. आम्ही पत्र पण दिलं याले, आमदाराले, खासदाराले की आमचा रस्ता भाव व्यवस्थित करून द्या. पण ते हो म्हटलं. आजपर्यंत अजून काहीच मटेरियल नाही टाकलं, काही काम नाही केलं. आता पावसाळ्यात दिवस आले, अजून शाळा गिळा लागते लेकराची. लय पेशंट बिमार मागं ऑटो पलटी झाला होता म्हणते, तर काही म्हणजे अंतराचा जो रस्ता आहे तो बनवला होता. काहीच नाही बनवलं, तेव्हापासून काहीच नाही बनवलं, हाती नाही लावला. ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस काही नाही केलं. अजून त्याच्यावर 2-3 जण पडले, बाहेर गावचे आहे, पाहुणे येतात. त्याच्यामध्ये कसं झालं, आमचं गाव आहे हिरणगाव, खेळ विभाग आहे, त्याच्यात आमचे जे आहेत आदिवासी त्याच्यासाठी कोणत्या सवलत आहेत ते पण भेटत नाहीत. काऊन नाही भेटत ते मला हिरणगाव मध्ये परिस्थिती लय बेकार आहे. कायले ते सर्वे करायला येतात, या गावामध्ये सर्वे करायला येत नाही. त्याच्यानं आमचं जे आदिवासी लोक आहो, पारधी लोक, ते पारधी लोक वंचितच आहेत. एकाचे नाव नाही आले, बाहेर गावले सगळे पारधी लोकांना सगळं सुविधा भेटून राहिली. म्हणजे एकंदरीत या रस्त्यासाठी ते बाहेर गावून येत नाहीत चौकशी करायला. रस्त्यामुळे लय अनेक समस्या आहेत. आपल्यासोबत दुसरे ड्रायव्हर साहेब, काय एकंदरीत समस्या काय आहे आपल्या रस्त्याची? रस्त्याची विकट परिस्थिती व्हायला आहे की साधा ऑटोवाला म्हणते की इकडून जायचा मार्गच नाही आहे म्हणते. रोड मार्ग जर गेलं तर समजा 5-7 किलोमीटरचा फेर आहे म्हणते. पण पोट्याच्या शाळेच्या समस्या, त्यातून नाही तर दवाखान्याची येते अर्जंट, म्हणजे इथं कावलेला माणूस आहे सध्या. म्हणजे आता काही पर्याय तिकडं अंतर्गावचा मार्ग पर्याय म्हणजे आता ते कसं आहे, आता त्याला जे सिस्टीम ते करतील. आपल्यासोबत दुसरे दादा जुळलेले आहेत अंतर्गाव शिवाजीचे आहेत. दादा, काय आपल्या अंतर्गावची जर परिस्थिती पाहिली रस्त्याची, तर आपल्या दर्यापूर तालुक्यातील सर्वात खराब रस्ता आपण कदाचित म्हणू शकतो किंवा अंतर्गावचा रस्ता आहे. सर्वात खराब. याच्यापेक्षा एक कंडिशन तुम्हाला जर पाहायची असत, हिरणगाव अंतर्गाव याच्यापेक्षा बेकार कंडिशन. म्हणजे की तुम्ही सांगतो ना, टू व्हीलर घेऊन येणं मुश्किल आहे. आणि आता मागं या 5-6 महिन्या अगोदर काय गेलो, असं लोकांना गेलो तर मुरुम टाकला. काय त्या मुरुम ते पांढऱ्या माशी टाईप, म्हणजे तिथे असं गाडी घेऊन गाडी समोर पाणी आलं की पाणी आलं, गाडी स्लिप हिंमत नाही त्या जायची इकडून. म्हणजे असं इकडं आमची तहसील दर्यापूर आहे, मजबुरी कुठून जात लागते. त्यात आमचं गाव आहे बाउंड्रीवर अंतर्गाव, तर आमच्याकडे कोणी लक्षच नाही काही दिलं. महिन्या अगोदर आपल्या गावातून काहीतरी अंतराचा काही रस्ता बनवला होता किंवा डांबर टाकला. आमच्या इथं ते 2 किलोमीटर आला, 1 किलोमीटर असं म्हणत काही थोडा फार केला 100-200 मीटर. त्याच्यानंतर असंच पळेला गन साईडनं. त्याच्या इकडे असं वाटतं की पूर्ण तसंच टाकून दिलं म्हणते. त्याच्याकडे काही कुठं लक्ष नाही. दुसरी गोष्ट, आमच्या इथं याच्या अगोदर ते पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन झालं 7-8 वर्ष अगोदर, तेव्हापासून झालंच नाही. आता तर आम्ही बहिष्कार टाकला होता या गोष्टीसाठी. बहिष्कार टाकून बरं आमच्या इकडे एवढं दुर्लक्ष म्हणजे करण्यात आलो, तर याच्यापेक्षा आता मोठी गोष्ट काही लोक करू नाही शकत. आपल्यासोबत अजून दादा जुळलेले आता आम्ही पुढे पण आम्हाला असंच करायला लागणार. आम्हाला पहिले आमच्या पेक्षा आमच्या गावामधूनच आम्ही निर्णय घेतला होता. तर असं वाटतं पाहिजे हिरणगाव अंतर्गाव त्याच्यापेक्षा फर्स्ट निर्णय घेऊ. म्हणजे 3 गावाचे नागरिक मिळून कुठेतरी निवडणुकीवर या माध्यमातून आपल्या गावाचा विकास जर होत नसेल तर मतदान करून काही अर्थ नाही. दादा, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला काही घरी पैसा पाहिजे नाही, काही नाही, फक्त आम्हाला लेकराच्या सुविधा झाल्या पाहिजेत. आमच्या जायच्या व्यवस्था बिकट परिस्थिती आहे या रोडनं. पेशंट वाचणारा पेशंट जर मरून राहिला तर या रोडला काही व्हॅल्यू राहिला नाही. जो पेशंट बचवून राहिला तो मरून राहिला रस्त्याने. विशेष म्हणजे गजानन महाराजच्या पालख्या विकून जातात, तर त्या लोकांच्या खाली पाहा लागून राहिलं की हा रोड आहे, तुम्ही राहता कसे? लहान लहान लेकरं घेऊन जातात. मग अशानं तर या पालखी जाणं बंद होऊन जातील आमच्या गाव. काय आता अशी परिस्थिती करून दिली, ऑटोवाल्याला म्हटलं पोराला टाकतो शाळेत तर नाही म्हणते, नेत नाही. मग आता करावं काय आम्ही त्याच्या विचार? रोड होत नाही, डाल्या पलटी होतात. शेतात जर खत न्यायचं असलं तर ते इलाज घेऊन राहिले आमचे. टायमावर आमचं खत पोचत नाही, काय पिकीन आम्हाला. अशा अनेक समस्या आपल्यासोबत अजून दादा डांबरे दादा जुळले. त्यांचा ऑटोचा व्यवसाय आहे. म्हणजे ग्रामीण भागातून ते काय करतात, काही आवश्यकतेनुसार वाहतुकीचं साधन म्हणून ऑटो चालवतात. दादा, काय समस्या आहे? साहेब, आम्ही ह्या रोड ऑटो विकून टाकला. कसं आहे, ह्या रोडनं ऑटो चालवणं म्हणजे मुसीबत आहे. ह्या रोडनं वाहन चालवणं म्हणजे एवढी मुसीबत झाली की जीवाची घाटच आहे. जर ऑटो 8 सवार आणला, पलटी जर ऑटो झाला तर कोणाला मागते भरून? ते पूर्ण ऑटो आला रे. त्याच्यावर आम्ही ऑटो विकून टाकला. आणि शाळेची परिस्थिती अशी आता की शाळेचे लेकरं विकून जाणं येणं मुश्किल झालं आता. शाळेसाठी बस लागली, पण बसवाले समजा यासाठी समजा हे करून राहिले की रोड पहिले करायला म्हणतात. मग त्याच्यानं ते बसवाले समजा मागं पुढे करून राहिले यासाठी. तर आमची एवढीच इच्छा आहे की बाहेर रोडचं काम लवकर लागावे आणि आमची सोय देतात. तर हे होते हिरणगाव अंतर्गाव शिवाजी राजखेड या भागातील रहिवासी. यांची अशी इच्छा आहे की हा जो 4 ते 5 किलोमीटरचा येवद्याला जोडणारा हा जो ग्रामीण रस्ता आहे तो कुठंतरी पूर्ण झाला पाहिजे. यासोबतच वरुड फाट्यावरून येणारा जो रस्ता आहे राजखेड मार्गे अंतर्गाव शिवाजी या रस्त्याची जी परिस्थिती आहे ही अत्यंत हालाकीची परिस्थिती आहे. पावसाळ्यामध्ये किंवा मग इतर काही हंगामामध्ये वाहतुकीसाठी त्यांना अतिशय त्रास होतो. कुठंतरी स्थानिक लोकप्रतिनिधी
स्थानिक आमदार खासदार ग्रामपंचायतचे यांनी कुठंतरी याकडे गांभीर्यानं लक्ष घेऊन हा जो रस्ता आहे हा तात्काळ पूर्ण करावा ही जनतेची इच्छा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.